तेरी वो रफ्तार हो रोके. नमो नमः. आज आपण पाहणार आहे स्वर संधी म्हणजेच काय संधी प्रकरण. त्याच्यामध्ये बघा संधी प्रकरण. संधी प्रकरण म्हणजे आता संधी म्हणजे काय नेमका असा प्रश्न पडतो आपल्याला. त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की संधीवर समजा संधी म्हणजे त्याच्यामध्ये स्वर संधी आलं, व्यंजन संधी, विसर्ग संधी असे तिन्ही प्रकारच्या संधीचे तुम्हाला उदाहरण दिले होते. तर तुम्ही तेव्हा पाहिलं असेल की कशा प्रकारचे कोणाची कोणती उच्चारण स्थाने आहे आणि कशा प्रकारचे आहे हे तुम्ही पाहिलं होतं. आजच्या पिरियडमध्ये आपण बघणार आहे बघा संधी प्रकरण म्हणजे म्हणजे काय. आता नेमका अर्थ याचा संधी म्हणजे काय. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की संधी म्हणजे काय. जेव्हा म्हणजे दोन शब्द जे आहे, जेव्हा दोन शब्द किंवा स्वर म्हणजे संधी म्हणजे स्वर, जेव्हा दोन स्वर किंवा व्यंजन जेव्हा जवळ जवळ येतात म्हणजेच काय एकत्र येतात. आता तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये अ आणि आ हा जर स्वर झाला किंवा अ प्लस अ जर झाला, हे स्वर दोन्ही एकत्र आले तर कुठला तुम्हाला स्वर तयार होतो म्हटलं आ. जसं की ई आणि ई झाला तर मोठा ई, जसं की आई या शब्दामध्ये ई हा मोठा येतो शेवटी. त्याच्यामध्ये बघा संधी म्हणजे जेव्हा दोन स्वर किंवा व्यंजन जवळ जवळ येतात आणि जवळ येऊन परिवर्तन होते किंवा विकार प्राप्त होते, म्हणजे परिवर्तनाला किंवा विकार त्याला प्राप्त होते तेव्हा त्यालाच काय म्हणतात संधी असे म्हणतात. मग आता तुम्ही विचार करत असाल जेव्हा दोन स्वर जवळ जवळ येणे, मग स्वर कुठले आलेले आहे तुम्हाला सांगितले होते 9 स्वर आहे म्हटलं होतं आणि 33 व्यंजन. मग आता हे 9 जे स्वर आहे तर या स्वरांमध्ये स्वर म्हणजे स्वर जवळ जवळ येऊ किंवा व्यंजनही जवळ येऊ, स्वर किंवा व्यंजन दोन्हीपैकी कुठलेही जवळ येऊ तर त्याचे जेव्हा परिवर्तनाला किंवा विकाराला प्राप्त होते म्हणजे त्यांच्यामधून एक ध्वनी एक वेगळा प्राप्त होतो स्वर, त्यालाच काय म्हटलेलं आहे संधी म्हणू शकतो आपण. जसं की आता बघा संधी ही किती प्रकारची आहे, 3 प्रकारची आहे. संधी 3 प्रकारची आहे. मग आता त्याच्यामध्ये संधी ही 3 प्रकारची आहे. मग कुठल्या 3 प्रकारची आहे. आता तुम्हाला स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी ह्या माहिती आहे, पण यालाच एक दुसरं नाव दिलेलं आहे बघा अच. यालाच काय म्हटलेलं आहे स्वर संधीला, म्हणजे स्वर संधीलाच अच असं नाव आलेलं आहे बघा. च हलंत आहे म्हणजे अच, याला स्वर संधी असे म्हणतात किंवा स्वर संधीलाच अच असे म्हणतात. आता बघा व्यंजन संधी, व्यंजन संधीलाच हल संधी असं म्हटलं गेलेलं आहे. आपण फक्त पाहताना जर पाहिलं तर स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी या नावानेच ओळखतो, परंतु इथे याला अच सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, व्यंजन संधीला हल सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि विसर्ग संधीला विसर्ग संधीच म्हटलं गेलेलं आहे. बघा आता स्वर मध्ये किती आहे, एकूण स्वर आहे ते 9 आहे. आता 9 स्वर म्हटल्यावर कुठले येणार तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए ऐ ओ. म्हणजे असे जे स्वर आहे हे 9 स्वर आहे आणि बाकीचे जे आहे हे 33 व्यंजन. व्यंजन किती आहे म्हटलं तर 33 आहे. बघा आता तुम्हाला इथे एक व्याख्या लिहून दिलेली आहे. अच म्हणजे स्वर संधीची दोन्हीपैकी एक कुठलंही नाव लक्षात ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे माहितीसाठी तुम्हाला अच हा शब्द दिलेला आहे, नाही तर जास्त करून स्वर संधीच म्हणून वापरले जाते. बघा 2 स्वर जेव्हा जवळ जवळ येऊन त्यांच्यामध्ये जे रूपांतर होते. आता इथे काय दिलेलं आहे 2 स्वर जेव्हा जवळ जवळ येतात. 2 स्वर जसं की अ प्लस अ हे जवळ आले 2 स्वर येऊन त्यांच्यामध्ये जे रूपांतर होते, रूपांतर म्हणजेच काय बदल होते. तुम्ही पाहिलं असाल मागच्या पिरियडला की अ प्लस अ हे जर स्वर म्हणजे यांच्या संयोगाने म्हटलं होतं, म्हणजे
यांचा संयोग होऊन जेव्हा सोबत आल्याने तर आ तयार होतो. जसं अ प्लस आ होते, ई प्लस ई मोठं ई होते. तसंच सांगितलेलं आहे. यांच्यामध्ये काय हे स्वर जर जवळ आले तर यांच्यामध्ये रूपांतर होते किंवा बदल होते. बरोबर आहे. तुम्ही आता अ प्लस अ म्हटलं किंवा ई प्लस ई घेतलं किंवा उ प्लस उ घेतलं तर उ तयार होतो. तर असं जर हे जर कुठलेही दोन स्वर जर एकत्र घेतले तर याच्यामध्ये बदल होणं साहजिकच आहे. आपण आता बघा त्यांना स्वर संधी असे म्हणतात. म्हणजे काय सांगितलेलं आहे, कुठलेही दोन स्वर कुठलेही असो कुठल्याही प्रकारचे जे स्वर तुमच्या जवळ म्हणजे दोन्ही स्वर जवळ जर आले तर त्यामध्ये रूपांतर होते, बदल होते आणि त्याच्यातूनच तुम्हाला काय म्हणजे काय तयार होते तर स्वर संधी तयार होते. बघा त्याच्यामध्ये स्वर आता स्वर संधीचे किती 5 प्रकार दिलेले आहे. ते तुम्हाला मी नोट्स तुम्हाला लिहून म्हणजे व्हॉट्सअपला पाठवेल. बघा स्वर संधीचे 5 प्रकार दिलेले आहे. एक दिलेला आहे दीर्घ संधी, गुण संधी, यण संधी, वृद्धी संधी आणि अयादी संधी. दीर्घ, गुण, यण, वृद्धी, अयादी असे 5 संधी दिलेले आहेत. तर 5 संधी म्हणजे कोणत्या संधीचे प्रकार सांगितलेले आहे या स्वर संधीचे. जसं की धातू साधित अवयवामध्ये आपण पाहिलं होतं की त्याचे उपप्रकार पडलेले होते, तसं इथे पण स्वर संधीचे सुद्धा उपप्रकार आहे. तर या स्वर संधीचे 5 जे उपप्रकार आहे ते दिलेले आहे दीर्घ, गुण, यण, वृद्धी, अयादी हे 5 प्रकार दिलेले आहेत. आता बघा तुम्हाला स्वर जे आहे 9 आहे. 9 स्वर मध्ये बघा अ, ई, उ, ऋ. हे जे स्वर आहे अ, ई, उ, ऋ. आता हे स्वर दिलेले आहे. तर हे काय जे स्वर दिलेले आहे हे काय इथे हे मूळ स्वर म्हणून दिलेले आहे. हे काय सांगितलेलं आहे म्हणजे आता 9 स्वर आहे पण 9 स्वरामध्ये अ, ई, उ, ऋ हे काय सांगितलेलं आहे मूळ स्वर. आता याच्यामध्ये सुद्धा मूळ आणि संयुक्त स्वर दिलेले आहे. मग आता मूळ स्वर संयुक्त एकूण 9 स्वर जे आहे ते तर तुम्हाला माहिती आहे ते स्वरच म्हटले गेलेले आहे. कुठले स्वर किती आहे म्हटलं तर काय 9 आहे. मग 9 आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा मूळ स्वर आणि संयुक्त स्वर अशा 2 प्रकारचे आहेत. मग आता हे जे आहे अ, ई, उ, ऋ हे काय मूळ स्वर दिलेले आहे आणि जे बाकीचे जे आहेत ए, ओ, ऐ, औ ए, औ, ऐ, आता बघा एकूण स्वर 9 प्रकारचे आहेत. 9 मध्ये मूळ स्वर जे आहे अ, ई, उ, ऋ हे मूळ स्वर आहे. म्हणजे कुठले हे 5 जे आहे हे मूळ स्वर दिलेले आहे आणि ए, ओ, ऐ, औ हे काय आहे संयुक्त स्वर म्हणून ओळखल्या जाते. स्वर संधीचे 5 प्रकार आहे म्हटलं होतं. आता स्वर संधीचे 5 प्रकार कुठले तर दीर्घ स्वर संधी, दुसरा आहे गुण स्वर संधी, तिसरा आहे यन स्वर संधी, चौथा आहे वृद्धी स्वर संधी, अयादी स्वर संधी. आता हे झाले संधीचे 5 प्रकार. कोणत्या संधीचे 5 प्रकार झाले तर स्वर संधीचे 5 प्रकार आहे. आता यामध्ये या 5 प्रकारांमध्ये हा जो पहिला आहे
स्वर संधी. आता हे पाहणार आहे आपण. बघा, दीर्घ स्वर संधी म्हणजे दीर्घ स्वर संधीची आता व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. तर नेमकी काय आहे? जेव्हा दोन सवर्णी स्वर जवळ जवळ येतात ते मिळून दीर्घ होतात त्याला दीर्घ स्वर संधी असे म्हणतात. म्हणजे काय सांगितलं आहे? जेव्हा दोन जे आहे सवर्णी स्वर. आता सवर्णी म्हणजे कुठले? आता तुम्हाला हा प्रश्न पडलेला असेल. आता समोर बघा, म्हणजे जेव्हा हे सवर्णी स्वर आहे हे जेव्हा काय जवळ जवळ येतात. जसे की सवर्णी म्हणजे अ प्लस आ किंवा ई प्लस ई प्लस ई असे जे स्वर आहे सर्व हे जवळ जवळ येतात ते मिळून दीर्घ होतात. म्हणजे बघितलं असं छोटा ई आणि जर छोटा ई समजा, जसे की बघा इथे दिलेलंच आहे उदाहरण, अ प्लस अ हे दोन्ही काय झाले? सवर्णी स्वर झालेले आहेत. मग सवर्णी स्वर, तर या स्वरातून काय सांगितलेलं? जेव्हा दोन, इथे व्याख्येमध्ये दिलेलं आहे, जेव्हा दोन सवर्णी स्वर जवळ जवळ येतात म्हणजे हे काय आले? जवळ जवळ आलेले आहे अ प्लस अ. तर या जवळ जवळ येतात आणि ते मिळून म्हणजे हे दोन्ही समजा हे मिळून याच्यातून जे संधी म्हणजे स्वर जे तयार होतो त्यालाच काय म्हटलेलं आहे? दीर्घ स्वर संधी. म्हणजे आता हे काय सांगितलेलं आहे? हे स्वर जवळ जवळ आलेले आहे अ प्लस अ आणि हे मिळून दीर्घ झाले. दीर्घ झाले म्हणजे काय? याचा आ झालेला आहे अ प्लस अ, याचाच काय झालेला आहे? दीर्घ आ झालेला आहे. मग आ जो आहे यालाच काय म्हटलेलं आहे? दीर्घ स्वर संधी असे म्हटलेलं आहे. जसे की इथे खाली उदाहरण दिलेलं आहे बघा, अ प्लस आ म्हणजे आ झालेला आहे. आता असं काही नाही आहे इथे बघा, अ प्लस अ दिलं आ झालेला आहे, अ प्लस आ झालेला आहे. हा जर आ इकडे असेल, आ प्लस अ जरी असलं तरी आच होणार आहे हा, आणि किंवा आ प्लस आ जरी आलं तरी आच होणार. तर याचा बघा, याचा तुम्हाला दिलेला आहे उदाहरण, जसं की भाव प्लस अर्थ. भाव व मध्ये अ चा उच्चार होतो, अर्थ थ मध्ये पण अ चा म्हणजे उच्चार येतो. आपण बघा लिहिताना जरी नसेल अर्थ अ असं म्हटलं गेलं म्हणजे याचा शब्द काय झालेला आहे? हे दोन्ही अ आलेले आहे. या भाव मध्ये या व मध्ये सुद्धा अ हा स्वर आहे आणि या अर्थ मध्ये सुद्धा या थ शेवटच्या शब्दात सुद्धा अ हा स्वर आलेला आहे. मग हे जेव्हा हे दोन्ही स्वर एकत्र होतात तेव्हा काय शब्द तयार होईल? भावार्थ. म्हणजे या वचा काय झाला? वा झालेला आहे. म्हणजे इथचा अ आणि इथला अ हा हे स्वर दोन्ही एकत्र येऊन आ झाला. मग हिच्यामध्ये आला भावा, वा मध्ये आ आलेला आहे भावार्थ. बघा ना खाली अ प्लस आ. आता हे दोन स्वर जे आहे हे जवळ जवळ आलेले आहे. अ प्लस आ आला म्हणजे काय? बरोबर आ म्हणजे काय झालं? मोठा आ तयार झाला. याच्यापासून सुद्धा हा तयार झालेला आहे. जसं की इथे बघा पुस्तक, पुस्तक मध्ये आलेला आहे अ हा स्वर आलेला आहे. आलय, याच्यामध्ये काय? आलय मध्ये पण आ येते. तर इथे बघा पुस्तक प्लस आलय म्हणजे पुस्तकालय. पुस्तकालय असा शब्द तयार होतो. म्हणजे हे काय झालेलं आहे? विग्रह झालेला आहे. कुठल्या शब्दाचा? तर या शब्दाचा हा विग्रह आहे. तर विग्रह म्हणजे आता याच्यामध्ये विग्रह याच्यासाठी दिलेला आहे की याच्यामध्ये हे जे स्वर आहे हे कुठं दडलेले म्हणजे कुठे स्वर आहे हे ओळखायसाठी आलेलं आहे. ई प्लस ई मोठा ई. जसं कवी आलेला आहे कवी. जेव्हा कवी हा शब्द उच्चारतो तेव्हा ई हा स्वर आपल्या याच्यातून निघतो मुखातून. म्हणजे जेव्हा कवी उच्चारल्या गेल्याबरोबर ई स्वर आपल्याला लक्षात येईल. इंद्र, याच्यामध्ये आता हा इथं आहे म्हणजे कवींद्र. मग याचा शब्द कसा तयार होईल? कवींद्र आहे. आता इथे ई प्लस मोठा ई.
इथे काय ईद झाले आणि हा ईद जरी सुरुवातीला आला असेल आणि हा जरी इकडे शेवटी आला असेल तरी मोठा ईद तयार होणार, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. बघा फक्त आपले इकडले जे शब्द आहे हे उच्चारण्यात म्हणजे हे वेगळ्या पद्धतीचे. जसं की गिरी प्लस ईश, तर कसा शब्द तयार होईल गिरीश. त्याच्यामध्ये उ प्लस ओ मोठा उ, अनु प्लस उदित. आता अनुदित, अनुदित हा शब्द आपण लिहिताना वेगळ्या पद्धतीने लिहितो, पण उच्चार करताना काय येणार अनुदित असा शब्द येतो. अनुदित. जसं रु प्लस रू रूच होणार, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हे वेगळं हे झालेला नाही आहे. पितृ ऋण, आता इथे काय येईल मग पितृण. झालेला आहे. बघा परत एकदा स्वर संधीचे 5 प्रकार. पहिला दीर्घ स्वर संधी, दुसरा आहे गुण स्वर संधी, तिसरा आहे यन स्वर संधी, चौथा आहे वृद्धी स्वर संधी आणि पाचवा आहे अयदी स्वर संधी. तर आज आपण फक्त दीर्घ स्वर संधी पाहिलेला आहे. याच्यामध्ये सांगितलेलं आहे जेव्हा दोन सवर्णी स्वर जवळ जवळ येतात ते मिळून दीर्घ होतात त्याला दीर्घ स्वर संधी असे म्हणतात. म्हणजे आता व्याख्येमध्ये दिलेलं आहे की कशाला दीर्घ स्वर संधी म्हटले जाते आणि कशा प्रकारची दीर्घ स्वर संधी होते. बघा जसं की सांगितलं जेव्हा दोन स्वर एकत्र आले अ प्लस अ स्वर हे एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार होतो. म्हणजे काय मोठा आ म्हटलं की दीर्घ झाला, अ म्हटलं की नॉर्मल आपण इथून म्हणतो, आ म्हटलं की थोडंसं दीर्घ येणं आपल्याला उच्चार करताना घ्यावं लागते. जसं अ प्लस आ असं म्हणताना बघून ई प्लस ई तुम्ही सुद्धा म्हणून पाहायचं आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल की कशा पद्धतीचा हा स्वर आलेला आहे. आणि याच्यामध्ये दिलेलेच आहे शब्द, हे जे शब्द आहे हे विग्रह करून दिलेले आहे आणि याचे हे जे आहे हे पूर्ण शब्द दिले आहे. भाव प्लस अर्थ भावार्थ, पुस्तक प्लस आलय पुस्तकालय, कवी प्लस इंद्र कवींद्र, गिरी प्लस ईश गिरीश, अनु प्लस उदित अनुदित, पितृ प्लस ऋण पितृण. आता इथे आपले दीर्घ स्वर संधी केलेलं पाहिलेलं आहे. याचे जे समोरचे जे तुम्हाला दिलेले आहे स्वर, बाकीचे 4 स्वर दिलेले आहे ते आपण नेक्स्ट पिरियडला पाहू आणि याचे जे नोट्स आहे मी तुम्हाला पाठवून देईन.